संकल्पनामा आपण जाहीर केला आहे तेव्हा आम्ही जे त्यात बघितलं सगळे राज्य सरकारचे कामं दाखवले महापालिकेच्या नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरती नाही आहे. नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना. हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाही आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत. त्याच्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची होत्या पण ते अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये. पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख. मग अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे करायचं आपल्याला. ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले की गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली. सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली. इंदोरचे महापौर आज आले नाही. इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आले नाही आहेत, ही माझी माहिती आहे. त्यामुळे ते येणार होते पण त्यांना घेऊ केव्हा ते 10 दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलून घेऊ. नांदेड शहरामध्ये CCTVचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकते. हा प्रॉब्लेम CCTV नांदेडमध्ये मी सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते. मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे. आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, मग पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल, एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, CCTV लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी, ते आम्ही पूर्ण करू. तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पण बरेचसे निष्ठावंतांनी जे आहे ते आपलं नाराजी बोलून असं काही नाहीये. त्याच्यामध्ये आमची यादी तुम्ही जर बारकाईने अभ्यास केलाच नाही, तुम्ही अडचण तीच आहे. तर अभ्यास करा आणि तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी स्वतः थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली. शेवटी निकष काय आहे? निवडून येण्यासारखं आहे. आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाचपासून काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे, मी सिद्ध करू शकतो. कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे. माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे. सर, पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही. ठीक आहे, ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून याची शक्यता दिली नाही आम्ही, फॅक्ट आहे ना. ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिलं नाही, ही खरी गोष्ट आहे. शिवसेनेसोबत कसं युती? आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊ केल्या होत्या. तर त्यांची जागा 25-30 जागा शक्यच नव्हत्या. आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायचं हा प्रश्न होता. प्रयत्न आम्ही केला. सुद्धा पाहायला मिळते असेल ना, त्यांना तिकडे जागा मिळाल्या, देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या, बिलोलीला मिळाली, धर्माबादला त्यांना मिळालं, त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी इथे होणार आहे? आता मुख्यमंत्र्यांची आज सभा 5 तारखेला नांदेडला नियोजित आहे. आता कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे 5 तारखेला. म्हणजे आता आजच ठरेल, आता विड्रॉल संपलं की मग बाकीची तारखा आम्ही घेऊ. विड्रॉलसाठी खूप मेहनत करावी लागते. करावं लागेल ना, निश्चित. काही त्याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत, त्यांना विनंती करणं, समजून सांगणं हा प्रयत्न आम्ही करू. तर आपण भाषणात उल्लेख केला की मला फक्त 81 तिकीट द्यायची होती, मी 500 दिली असते पण जागा तेवढ्या. या लोकांची मोठ कशी बांधणार आहात जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही? असं बा, हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात. ज्यांच्याकडे उमेदवारच नाही त्यांना प्रश्न नव्हता, त्यांना आमचीच माणसं घ्यायची होती. त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे, त्याचा अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत. देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहे आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे आणि मागण्यांची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झाली. महापालिकेत तुमची लढाई